श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात निस्वार्थीपणे 15 मुद्दे घेऊन गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे. आणि या चळवळीचाच भाग म्हणजे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. या चर्चासत्रातून कोकणातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेऊन त्यांची कामे, त्यांचे विचार कोकणवासियांपर्यंत पोहोचवले जातात. आणि आज ह्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राचा 329वा भाग आहे. तर सर्व प्रेक्षकांचे आपल्या 329व्या भागात मनःपूर्वक स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहेत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर सई लळित मॅडम. नमस्कार मॅडम. तुमचं सुद्धा आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. तर ऍक्च्युली मी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलंय आणि आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून त्याबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल, तुमच्या कामाबद्दल गोष्टी जाणून घेणार आहोत. तर तुम्ही झी मराठी वाहिनीवरील हास्य सम्राट या मालिकेतील तुम्ही एकमेव अशा महिला कलाकार होतात. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल आणि त्याबरोबरच हे मनोरंजन क्षेत्र नक्की कसं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 17 नोव्हेंबरला त्याचा समारोप झाला होता. त्यावेळी मी झी मराठीवर होते हास्य सम्राट या मालिकेमध्ये. त्यावेळी शेवटचा एपिसोड 17 नोव्हेंबरला झाला. त्याला आता 17 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे बराच काळ लोटलेला आहे. पण त्यावेळी मोठी क्रेज होती विनोदी मालिकांची. आणि हास्य सम्राट ही पहिली कॉमेडी मालिका होती, म्हणजे स्टँडअप कॉमेडी मध्ये पहिली होती. आता हसा मराठी असं त्यांची टॅगलाईन होती आणि ती खूप फेमस झाली होती तेव्हा. आणि मनोरंजनाचं क्षेत्र त्यावेळी नुकतं कुठे बहराला येत होतं. आता त्याचा धुमाकूळच सुरू आहे असं मला वाटतं. पण त्यावेळी सिलेक्टेड कार्यक्रम असायचे आणि लोक त्याचा आनंद लुटायचे. आणि माझी एंट्री त्यामध्ये योगायोगानेच झाली की झी मराठीची लोक ज्यावेळी कणकवलीला आली आणि त्यांनी ऑडिशन घेतलं त्यावेळी मी तिथं परफॉर्मन्स केला होता. तो त्यांना आवडला आणि माझं सिलेक्शन झालं. आणि त्यामध्ये बऱ्याच शेवटच्या जवळपास 10 पर्यंत मी पोचले आणि नंतर मग बाहेर पडले. पण तो अनुभव मोठा विलक्षण होता. आणि महिला या क्षेत्रामध्ये खूप कमी आहेत. एक वेळ पायलट जास्त आहेत किंवा वैज्ञानिक आहेत किंवा इतर क्षेत्रामध्ये अभिनेत्री आहेत, विनोदी अभिनेत्री आहेत. परंतु स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या महिला त्यावेळी नव्हत्याच फार. आता थोडीशी संख्येमध्ये वाढ झालेली आहे. पण त्यावेळी हे दुर्मिळ होतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. नाही खरंय, म्हणजे तुम्ही म्हणालात की टॉप 10 मध्ये येणं आणि तेही एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये. त्यामध्ये ऍक्च्युली ऑडिशन साठी पण भरपूर कंटेस्टंट आलेले असतात. त्यामधून सिलेक्शन होणं आणि काम करणं त्यातही माझ्यावर विश्वास बसत नव्हता त्यावेळी की मी सिलेक्ट झाले. नाही त्यावेळेला आणि ते क्रेज थोडं कमी होतं आणि त्यामधून निघणं म्हणजे खरंच खूप छान. तर आपण याबद्दल आता बोललो या झी मराठी वाहिनीवरच्या कार्यक्रमाबद्दल. पण तुम्ही खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये सुद्धा कार्यरत आहात. तर तुमचं कार्य त्याबद्दलचे तुमचे अनुभव आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेत तर आम्हाला नक्की आवडतील. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करते. मी डॉक्टर आहे, BMS आहे आणि शिवाय मी पंचकर्मामध्ये डिप्लोमा घेतलेला आहे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये काम करते. आणि इतर लेखन क्षेत्र, पण ही सगळी क्षेत्र एकामेकाला पूरक अशी आहे. म्हणजे ज्यावेळी पेशंट नसतात त्याच वेळी मी कविता लिहिते असं नाही. ज्यावेळी स्फुरतात त्यावेळी त्या मी लिहितेच. परंतु या सगळ्याला आवश्यक असतो तो सामाजिक क्षेत्राशी संपर्क. आपल्या जनसामान्यांशी कसा संपर्क आहे, तिथून आपल्याला कथेचं कवितेचं बीज हे शेवटी मिळत असतं. कारण तुमची प्रतिभाशक्ती कितीही चांगली असू दे, अगदी उंच उंच भराऱ्या तुम्हाला मारता येऊ दे, पण त्यासाठी एक सूत लागतं. ते सूत आपल्याला सामाजिक क्षेत्रातूनच मिळतं, जनसंपर्कातूनच मिळतं. आणि त्यामुळे OPD, माझं आयुर्वेदाची प्रॅक्टिस आणि माझं लेखन हे एकामेकाला नेहमी पूरक होतात आणि त्याचा आनंद मला घेता येतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुम्ही म्हणालात ते अगदी खरंय. म्हणजे आपलं सामाजिक क्षेत्र आणि आपलं जे काही प्रोफेशन असेल ते नक्कीच एकमेकांना पूरक असतं. हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतानाच
घुंगूर काठी या आपल्या संस्थेबद्दल आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. त्याची ध्येय, त्याचं उद्दिष्ट, त्याची स्थापना या सगळ्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. घुंगुरकाठी ही आमची सेवाभावी संस्था आहे. दोडामार्ग तालुक्यातल्या आडाळी हा आमच्या मूळ गावी त्याचं ऑफिस आहे आणि तिकडे एक म्हातार बाबा नावाचं देवस्थान आहे आणि त्याच्या हातामध्ये नेहमी घुंगूर काठी आहे. तर ती घुंगूर काठी घेऊन तो रात्रीच्या वेळी फिरतो आणि जे वाट चुकलेले आहेत त्यांना मार्गावर आणतो, अशी जनसामान्यांमध्ये श्रद्धा आहे. आमची घुंगूर काठी संस्थेचा लोगोही तोच आहे आणि त्याचमुळे आम्ही नाव ठेवलंय की आमचा घुंगूर काठी या संस्थेच्या वतीने तिथल्या परिसरावर थोडासा वचक आहे. आम्ही तिथे जल, पर्यावरण, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रातही काम करतो आणि समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्यात यासाठी प्रयत्न असतो, त्याचप्रमाणे वाईट घडू नये यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे पर्यावरणात जे वेगवेगळे बदल होत आहेत जे हानिकारक आहेत, तो दोडामार्ग तालुका हा आमचा अत्यंत हरित तालुका आहे, पण तिथे मायनिंग येऊ घेतलेलं आहे, म्हणजे आलेलंच आहे आणि त्यामुळे सगळी पर्यावरणाची बायोडायव्हर्सिटीची वाट लागते. तर ते थांबावं कुठेतरी म्हणून आमची संस्था काम करते. नक्कीच, नक्कीच. दोडामार्गाचा मुद्दा तर खूप मोठा आहे आणि नक्कीच त्यामध्ये तुमची संस्था सुद्धा कार्यरत आहे आणि काम करतेय. खरंच म्हणजे हे जे काही प्रकल्प आहेत जे की आपल्या पर्यावरणाला घातक आहेत, कोकणासाठी घातक आहेत, त्यावरती खरंच अशासारख्या घुंगुरकाठी सारख्या बऱ्याच संस्थांनी खरं तर एकत्र येण्याची गरज आहे. तर आणि लोकांनी पण जरा जागृत होण्याची गरज आहे. लोक जागे असतात पण जागृत नसतात. नक्की खरंय, हे अगदी खरंय. आपण सामाजिक क्षेत्रातल्या कामाबद्दल सुद्धा आता बोललो. तुम्ही खरं तर मगाशी थोडा उल्लेख केलात तुमच्या लिखाणाबद्दल. तर आपले कविता संग्रह, कथा संग्रह आणि बालकथा संग्रह याबद्दल काय सांगाल? माझा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे, त्याचं नाव वांगड आहे. वांगड म्हणजे सोबत. आता कोकणामध्ये बरीचशी घरं ही ओस पडलेली आहेत, तिथे एखादा म्हातारी येथे राहतात आणि चाकरमान्यांचं येणं जाणंही हळूहळू कमी होत जातं आणि अशा वेळी तिच्या एका म्हातारीच्या सोबत तिच्या मुलाने दिलेला, कधी काळी मुलाने दिलेला स्वेटर असतो, त्यावरची कविता आहे वांगड म्हणून. त्याच नावाचा कविता. दुसरं मिरग नावाची कादंबरी आहे, ती ग्रंथालय प्रकाशनाने काढलेली आहे, ती दुसऱ्या लग्नावर आधारित आहे. आणि 13-39 हा 39 गोष्टींचा संग्रह आहे लहान मुलांचा, तो पण आम्ही काढलेला आहे. 3 पुस्तकं, 3 अपत्य आहेत माझी. नाही, नक्कीच खरंय. म्हणजे आपली जी लेखन असतं ते नक्कीच आपत्यासारखंच असतं आणि तुम्ही जे काही म्हणजे कथासंग्रह असेल, कविता संग्रह असेल, अगदी बालकथा संग्रह असेल, नक्कीच म्हणजे ती नावच इतकी युनिक आहेत की नक्कीच वाचनाला अजून म्हणजे प्रवृत्त करतील अशी आहेत. तर तर मॅडम आपण मगाशी झी मराठी बद्दल बोललो, पण अनेक टीव्ही चॅनल्सवर आपण सहभाग घेतला आहे. तर या टीव्ही चॅनलवर संवाद साधताना आपल्याला आलेला एखादा अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. सह्याद्रीवर माझी मुलाखत झालेली होती अशी 1 तास. त्यानंतर इतर कार्यक्रमांमध्ये चॅनेलवर वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये भाग घेतला होता आणि त्याला चांगला रिस्पॉन्स त्यावेळी मिळालेला होता. अनुभव असे काय वेगळे नाही. सह्याद्रीवर 31 डिसेंबरला पण मी कार्यक्रम केला होता, पण ह्या दृश्य माध्यमांची एक ताकद तुम्हाला सांगते की मी इतकी वर्ष लिहून सुद्धा खूप कमी लोकांना माहिती होती. मी लोकसत्तामध्ये लिहिलं, मी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं, मी सगळ्या पेपरला जवळपास कॉलम लिहिलेले आहेत आणि वर्षभर लिहिलेले आहेत. साप्ताहिक सकाळमध्ये सारख्या साप्ताहिकांना लिहिलेलं, मार्मिकला लिहिलेलं. परंतु ज्यावेळी आपण टीव्हीवर येतो त्यावेळी त्याची लाखो लोकांपर्यंत आपण एका क्षणामध्ये पोहोचतो. त्या माध्यमाची ताकद काही वेगळीच आहे. त्यामुळे ती मात्र मला प्रकर्षाने जाणवली. आणि कोल्हापूरला मी ज्यावेळी राहत होते त्यावेळी तिथे काम करणारी बाई मला टीव्हीवाल्या वहिनी म्हणत होती. तर हे वेगळी ओळख आपली होते आणि क्षणार्धात आपण पोचतो आणि फेमस होतो. लिहून तेवढ्या प्रमाणात फेमस नाही असायचं, पण आपला ठसा नक्कीच उमटत आहे.
नक्की. नक्कीच, नक्कीच. नाही खरंय. म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते हे एकदम पॉवरफुल असं माध्यम आहे आणि लेखणी तर आपली आहेच आपण त्याला नक्कीच वेपन म्हणतो. अ, हो. तर या सगळ्यासोबतच कोकणचे भावबंध या आपल्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? कोकणचे भावबंध हा एक दृश्य नाट्याविष्कार आहे. त्याच्यामध्ये माझ्या 17 मालवणी कविता स्टेजवर येतात आणि त्या दृश्य कविता आहेत. परंतु ज्यावेळी मला ह्या कविता मी वाचत होते त्यावेळी रिस्पॉन्स प्रेक्षकांचा चांगला मिळतच होता. पण मला वाटलं की कविता जिवंत व्हायला हवी स्टेजवर. तर कविता वाचायची आवड सगळ्यांनाच असते असंही नाही आणि ऐकायलाही दरवेळी मिळतात असंही नाही. परंतु ज्यावेळी आपण असं नाट्याविष्कार करतो त्यावेळी आपण प्रेक्षकांपर्यंत अधिक सजगपणे पोहोचतो आणि कविता स्टेजवर जिवंत होतात. जसं की आता समजा लहान मुलं समजा भाजी खात नसतील मेथीची पालकची तर आपण त्यांना परोठे करून देतो है ना, किंवा काहीतरी पालकची खिचडी करून देतो की ते किंवा कसं ते रोलमध्ये ती गुंडाळतो आणि त्यांना खाऊ घालतो. तसंच मला वाटलं की कविता ह्या आपण वेगळ्या माध्यमातून जर स्टेजवर आणल्या तर त्या लोकांना अधिक आवडतील भावतील आणि त्यांच्या समोर ते जिवंत होतील. कोकणात केवळ निसर्ग समृद्ध आहे असं नाही तर कोकणातली माणसं ही अत्यंत उत्कट स्वभावाची आहेत, रसिक आहेत आणि हलव्या मनाची आहेत. तर त्यांच्या मनाचं दर्शन भावदर्शन हे पण लोकांपर्यंत पोहोचायला हवं असं मला वाटतं. आणि 15 कविता आम्ही स्टेजवर आणल्या तर त्याचे मुलुंडला गडकरी रंगायचं जार पणकवली येथे परवाच पणजीला कार्यक्रम सादर केले आणि लोकांचा चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. वा वा वा. नाही खरंच म्हणजे अ, हा एक वेगळा काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंट म्हणू शकतो. पण हम्म. नक्कीच म्हणजे कविता आपल्याला जर अनेक लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील, भरपूर लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील, तर नक्कीच हे खूप छान हो आणि कार्यक्रम ही तुम्ही करत आहात. बोलीभाषा आहे. मालवणी ही बोलीभाषा आहे. त्यानिमित्ताने राईट, तीही पोचली सगळीकडे. राईट, राईट. नाही नक्कीच. म्हणजे आपल्या कलेच्या माध्यमातून मालवणी भाषा पोहोचवणं हे खरंच म्हणजे हे पहिल्यापासूनच म्हणजे अ, आपण करत असतो. तर नाटकं असतील, कविता असतील यामधून मालवणी अगदी जगभरात पोहोचलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. बरोबर आणि लोकांना ती आवडलेली आहे. नक्कीच, नक्कीच. सगळ्यांना मालवणी ही खूप गोड वाटते. अ, हो. नक्कीच. तर मॅडम त्यासोबतच आजची परिस्थिती पाहिली तर बहुतांश प्रमाणात अगदी सुशिक्षित लोक सुद्धा कधी-कधी अशिक्षितासारखे वागताना आपल्याला दिसतात. तर त्याबद्दल काय तुमचं मत आहे? सुशिक्षित नसतात ते फक्त शिक्षित असतात. ते लोक फक्त शिक्षित असतात, सुशिक्षित नसतात. त्यांना फक्त लिहिता वाचता येतं एवढंच. बाकी त्यांचा जगाशी काय संबंध नसतो. पर्यावरणाचं काही होऊ दे त्यांना काही फरक पडत नाही. आपला पैसा, आपली प्रॉपर्टी, आपलं सुख, आपलं मनोरंजन एवढ्यातच ते गुरफटून राहतात. त्यामुळे त्यांना सुशिक्षित तरी का म्हणायचं असं मला प्रश्न. नक्की. ते एक प्रकारचे अशिक्षितच म्हणायला हवे कारण त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग होत नाही. सध्या खरंय. म्हणजे बरेच प्रश्न असे असतात की त्यांच्याशी ते अंगाला लावूनच घेत नाही. हम्म. त्यामुळे आता पेपर न वाचणारे लोक आहेत. खूप श्रीमंत लोकांच्या घरात मी बघितलं रोजचा पेपर येत नाही. वर्षाकाठी एक पुस्तक घेत नाही. 10 साड्या घेणारी बाई एक पुस्तकही वर्षाकाठी घेत नाही. तो हे 50-60 भगवान. हजार 70 हजाराचा एक एक तोळ्याचा दागिना घेणारी बाई 50-60 रुपये पुस्तकाला खरेदी म्हणजे पुस्तकाची खरेदी करत नाही. मग मुलं तरी खरंच. कशी वळणार वाचनाकडे असं वाटतं. त्यामुळे बरोबर. पालकांनी आपल्या पैसा हे सगळं आहेच. तो काय तुम्ही कमवू नका किंवा प्रॉपर्टी करू नका असं नाही. पण ते हे पण संस्कार मुलांवर होणं गरजेचं आहे. हम्म. खरंय. अगदी खरं बोललात. म्हणजे लहानपणापासूनच पुस्तक हातात दिलं, की ती ऑटोमॅटिकली सवय लागते. ते लागते. असं काही वेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती मेहनत घ्यायची गरज पडत नाही. अगदी खूप खूप चांगलं बोललात तुम्ही आणि मगाशी जो शब्द वापरलात, की त्यांना सुशिक्षित पेक्षा फक्त शिक्षितच म्हणायला हवं. कारण का हम्म. शिक्षणाचा योग्य वापर
त्यांच्याकडून होत बरोबर. नाही. खरंच. खरंच म्हणजे अगदी खूप छान पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये आणि मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही मस्त संदेश लोकांपर्यंत पोहोचवलात. अ, आपण मगाशी निसर्गाबद्दल बोललो आणि कोकण हे खरं तर स्वर्ग आहे. पण हा स्वर्ग आता कुठेतरी लोप पावत चाललाय असं वाटायला लागलंय. तर यावर काय सांगाल? आणि त्याचबरोबर हा आपला स्वर्ग अबाधित ठेवण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? अं, कोकण हा स्वर्गच आहे. एकेकाळी कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला पाहिजे वगैरे अशा बऱ्याचशा घोषणा असायच्या लोकांच्या. आता म्हणतात कॅलिफोर्नियाचं कोकण व्हायला पाहिजे. तर कोकण हा अप्रतिम आहे. म्हणजे काश्मीरला आम्ही फिरायला गेलो त्यावेळी सुद्धा मला कोकणाचीच आठवण येत होती. नेहमी असं म्हटलं जातं की कोकणात फक्त बर्फ पडत नाही एवढंच असं म्हटलं जातं. परंतु काश्मीरमध्ये समुद्र किनारे कुठे आहेत? एवढे सुंदर राईट. भव्य विस्तीर्ण स्वच्छ झळझळीत समुद्र किनारे आपल्याला मिळालेले आहेत ते त्या काश्मीरमध्ये नाहीये. त्यामुळे काश्मीर पेक्षाही कोकण हे एकदम युनिक आहे. पण सध्या केरळी लोकांनी अननसाच्या नावाखाली इतर गांजाची वगैरे लागवड केलेली आहे. जमिनी मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. परप्रांतीयांच्या घशात परत जात आहेत. साधी भेडल्या माडाची पुस्तकं जी असतात, पानं जी असतात ती आपण बघतो की उत्तर प्रदेश मधली लोक ती भेडले माड तोडून ते पुष्पगुच्छासाठी मुंबईला वगैरे त्याचे हे पाठवतात खारे करून. बरोबर. पण हे सगळं पर्यावरणासाठी जे जे आवश्यक आहे त्या सगळ्याला आता झळा बसतायत. त्यामुळे कोकण उद्ध्वस्त होऊ देता नाही, दुसऱ्याचा हक्क त्याच्यावर पोचता नाही. जे काय असेल ते आपलंच पाहिजे. भले आपल्याला 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील. परंतु एकदा पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर तो परत आपल्याला पर्यावरण जाग्यावर आणणं महाकठीण आहे. त्यामुळे कोकण हे सगळ्यांनी म्हणजे परोपरीने जपलं पाहिजे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. अगदी खरं आहे. आणि तुम्ही म्हणालात कॅलिफोर्निया व्हायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये समुद्रकिनारे आणि कोकण हे अशी गोष्ट आहे, असा एरिया आहे की जिथे आपण ना नॉर्मली बोलतो, लोकांना पण बऱ्याचदा विचारलं जातं, तू बीच जास्त आवडतात की माउंटन्स जास्त आवडतात? पण कोकण दोन्ही गोष्टींनी अगदी परिपूर्ण आहे. कोकणात आवडणाऱ्या माणसाला बीचेस पण आवडतील आणि नक्कीच माउंटन्स पण आवडतील. पण हे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अ, कुठेतरी जपणूक त्याची व्हायला हवी. आणि त्यासोबतच एक प्रश्न आहे, तो म्हणजे आपले सण आणि संस्कृती टिकावी यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? आपले सण धरणे आणि सरांनी संस्कृती. विचारलंय. अच्छा. आपले सण आणि संस्कृती टिकून आहे बऱ्यापैकी कोकणात असं मला वाटतं. तसं कोकणातला पारंपरिक गणेशोत्सव जो आहे तो अत्यंत सुंदर होतोय आणि कोकणात तो साध्या पद्धतीने साजरा होतो. त्यातच त्याचं सगळं सौंदर्य आहे. जर तो मोठ्या प्रमाणात साजरा झाला, उगीचच त्याच्यामध्ये भडकपणा आला किंवा अतिरेक झाला तर त्याची मजा जाईल. कोकणात गणपती उत्सव अत्यंत भावभक्तीने साजरा केला जातो. त्यामुळे सण आणि इतर उत्सव, जत्रा उत्सव म्हणा किंवा दिवाळी हे सगळे एक थाटात, परंतु तो साधेपणाचा थाट आहे. त्यामुळे त्याची जपणूक होते आहे बऱ्यापैकी. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नाही, कोकणातला माणूस संस्कृती जपून असतो. असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी अगदी काही नक्की. म्हणजे जरी काही प्रमाणात लोक कोकणातून बाहेर जरी गेले असतील, तरी सुद्धा तुम्ही म्हणालात तसं सण असतील त्यावेळेला आपोआप आवर्जून पाय येतातच, कोकणाकडे वळतात. वळतातच. राईट, राईट. बरोबर. नक्कीच, नक्कीच. त्यासोबतच ना आपल्या ऍक्च्युली चळवळीचा सुद्धा हा महत्वाचा मुद्दा आहे, की जगाच्या पाठीवर कुठेही आपल्या जमिनी आपल्याकडेच शाबूत ठेवल्या पाहिजेत. तर आणि आपली आर्थिक नाडी सुद्धा आपल्याच हातातच राहिली पाहिजे. तर या दोन गोष्टींवर खूप महत्वाच्या आहेत आणि यावर आपलं मत काय? कोकणातल्या जमिनी त्या मुख्य म्हणजे आपल्या असतात त्या काढून ठेवल्या पाहिजे. त्याला कितीही भाव आला तरी पण तात्पुरत्या लोभापायी क्षणिक लाखो रुपये मिळतात किंवा कोट्यावधी रुपये मिळतात म्हणून जमिनी विका आणि बंगलाच बांधा किंवा फ्लॅट संस्कृती असं नको. तर जमिनी आपल्याकडेच राहायला पाहिजे कारण ते परत मिळवता येणं महाकठीण आहे. आणि खरं. आणखी काय विचारलं तुम्ही? आर्थिक नाड्या का?
हा, आर्थिक नाडी म्हटलं आपल्याकडेच असली पाहिजे. म्हणजे आता कोकणातले जे थोडक्यात व्यावसायिक जे आहेत, तर हम्म. ते खूप मोठा पार्ट प्ले करतात आर्थिक प्रबलता येण्यासाठी कोकणाला. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे ती आपल्याकडेच राहिली पाहिजे, तर त्यासाठी काय करायला हवं किंवा काय सांगाल? अं, मी आता बघितलं हल्लीच मी काही कामानिमित्त कणकवलीला गेले, कुडाळला गेले, तर बरेच दुकानदार हे परभाषिक होते. युपीचे, बिहारचे, म्हणजे त्यांनी दुकानं थाटलेली आहेत कणकवलीच्या बाजारपेठेत, कुडाळच्या बाजारपेठेत. तर जरी मी भारतीय असले आणि भारतीय असणाऱ्या विविध परंपरांचा मला अभिमान वगैरे असला, तरी सुद्धा मला वाटलं की दुकानं वगैरे त्यांच्या ताब्यात जाऊ नये. कोकणातली ज्या बाजारपेठा आहेत त्या कायम आमच्याच ताब्यात राहायला पाहिजे. ते लोक येऊ देत, कमावू देत, त्यांनी आमच्या दुकानातून विकत घेऊ देत. परंतु बरोबर. बाजारपेठा त्यांच्या ताब्यात जाता नयेत असं मला वाटतं. शिवाय इतर सगळीकडचाच मजूर वर्ग सुद्धा बराचसा परप्रांतीय आहे आणि तिथं पण कोकणातल्या लोकांनी थोडस आपण पण सगळीकडे कष्ट करायला हवे असं वाटतं मला. सगळीकडे त्यांची मक्तेदारी चालू राहिली तर आपण केवळ नावापुरते मालक एवढेच राहू. हळूहळू घरातून आपण नक्कीच. पडवीत येऊ असंही वाटलं मला. तर नक्कीच, नक्कीच. असं न करता आपण आर्थिक नाड्या जर आपल्या ताब्यात ठेवायच्या असतील तर जमिनी विकू द्यायच्या नाही त्या बाबतीत सजग पाहिजे आणि बाजारपेठांमध्ये सुद्धा आपला होल्ड पाहिजे. आपण त्या दृष्टीने जाऊ दे मरू दे का भाडं जास्त येतंय म्हणून देऊन टाकलं असं नको. हं. असं नको व्हायला. आपलीच माणसं सगळीकडे दिसायला पाहिजे. बरोबर. आणि खरंच म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला ऍड करावीशी वाटते किंवा तुमचं मत पण जाणून घ्यायला आवडेल याबद्दल, की अ, यासाठी आपल्या कोकणातला जो तरुण वर्ग आहे यांनी जास्तीत जास्त खरं तर व्यवसायाकडे सुद्धा वळलं पाहिजे. म्हणजे नोकरी आहेच, पण त्यासोबत व्यवसाय हा जास्त यामध्ये पार्ट घेऊ शकेल असं वाटतं का तुम्हाला? हो हो नक्की. मालक असणं कधीही चांगलं कुठेतरी चाकरी करण्यापेक्षा. परंतु सगळ्याचा बॅलन्स नीट ठेवला पाहिजे. उगीच घाई घाई अभ्यास करून सर्वे करून जर बिझनेस मध्ये शिरलं तर आकाश कमी असतं बिझनेस मध्ये असं म्हणतात. तर नक्कीच. बिझनेस मध्ये कोकणी तरुणांनी शिरायला पाहिजे आणि आपल्या हाताखाली पण कोकणातल्याच तरुणांना कामाला लावलं पाहिजे आणि त्यांना रोजगार दिला पाहिजे. तर मग व्यवसायाची भरभराट नक्कीच होईल. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. खरंय. अ, त्यासोबतच सरांनी एक प्रश्न विचारलाय, की महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? अं, हा तर मोठाच प्रश्न आहे. पण महिला आता शिकतायत सगळीकडे म्हणजे शिक्षणात तर त्या कुठे मागे नाहीये. आता बचत गटाच्या माध्यमातून महिला बऱ्यापैकी पुढे आलेल्या आहेत आणि काही ना काही लघु उद्योग त्या करत आहेतच. परंतु अजूनही त्यांना जरा बळ दिलं पाहिजे. सगळ्याच दृष्टीने असं वाटतं मला आर्थिक ह्याच्या दृष्टीने. त्यांची इच्छा खूप आहे. परंतु त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आत्मसात व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारची त्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे. जर गार्मेंट सारखे प्रकल्प आले तर हं. 100 महिलांना जर शिवणाचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्याकडून वेगवेगळे उत्पादन करून दिली तर त्यांना खूप फायदा होईल. कारण महिला या नेहमी सिन्सिअरली काम करतात. त्याचा उद्योगाला नक्कीच नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नाही खरंय म्हणजे अ, महिलांचं सक्षमीकरण म्हणजे थोडक्यात ती फायनान्शियली इंडिपेंडेंट थोडी झाली, की व्हायला तिला पाहिजे. अजून बळ मिळतं आणि आणि नक्कीच हं, आणि बोला. आलेला पैसा ती जपून वापरते हे पण महत्वाचं आहे. की तिच्या नक्कीच, हातात पैसा नक्कीच. जर आला मोठ्या प्रमाणात तर ती जपून वापरते तो पैसा आणि कुटुंबाला त्याचा हातभार चांगल्या तऱ्हेने ती लावते. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या संपन्न होणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच. डॉक्टर संजीव यांनी छान कमेंट केली. आपण मगाशी कोकणाबद्दल बोलत होतो, की कोकण हे देवाला गोड झोपेत पडलेलं स्वप्न आहे. अगदी खरं. काय सांगाल? बरोबर. नाही नाही चांगलंच आहे. गोड झोपेत पडलेलं गोड स्वप्न आहे ते. पण ते स्वप्न नक्कीच. प्रत्यक्षातही उतरायला पाहिजे. जेव्हा हजारो तरुणांची स्वप्न प्रत्यक्षात उतरतील त्यावेळी कोकणातून लोक सुंदर दिसतात. कोकणामध्ये नक्कीच, आता नक्की. म्हणजे एक वाईट गोष्ट मला या प्लॅटफॉर्म आहे म्हणून बोलते मी थोडंसं, की नक्कीच. कोकणातले तरुण सुद्धा आता थोडेस मानसिक तणावाखाली असतात थोडे हं, किंवा हं. आत्महत्यांचं प्रमाण
सगळीकडेच आहे ते, पण आमच्या कोकणातही ते वाढत आहे. रोज एकतरी पेपरमध्ये बातमी असते. त्याचं मला वाईट वाटतं. तरुण मुलं आत्महत्या करतात, त्याचंही मला वाईट वाटतं. की कोकणामध्ये नारळासारखा कल्पवृक्ष आहे, तर इथल्या लोकांना तसं काय कमी नाही. हिंमत हरू नये कोकणातल्या तरुणांनी आणि असं भक्कमपणे उभं राहावं, पाय रोवून. खरंय. हिंमत खचता कामा नये आणि नक्कीच म्हणजे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कुठेतरी कोकणातल्या तरुण वर्गाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही मगाशी एक बोललात की भरपूर काम करायला पाहिजे, ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे अशा संदर्भात. तर नक्कीच ती गोष्ट पण फार महत्वाची आहे. अं, बरोबर. नक्कीच. सुभाष जी म्हणतायत की वा सुंदर, खूप सुंदर माहिती देताय तुम्ही. खरं तर जिथे अनुभव परिपक्व असतात तिथेच अशा प्रकारचे बोधात्मक विचारांचं दर्शन होतं. तर नक्कीच. अँड म्हणजे खरंच आम्ही पण आज खरंच खूप ब्लेस्ड आहोत की मॅडम कडून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायला मिळतात. त्यांचं मार्गदर्शन लाभतंय. तर मॅडम त्यासोबतच ना एक आपल्या चळवळीचा हा एक मुद्दा आहेच की आपली मालवणी भाषा सुद्धा टिकायला हवी. तर हो. मालवणी भाषा टिकावी यासाठी आपण प्रयत्न करत आहातच. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मालवणी भाषा ही शिकायला तितकेच आहे. म्हणजे मालवणी भाषेचं प्रमाण हे सगळीकडे कोकणात तर तुम्ही जर आलात, तुम्ही आता कोकणात म्हणजे तळ कोकण जे आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा मालवणी भाषेशी ठरलेलाच आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं समजा एखाद्या ताटामध्ये पदार्थ वाढलेले असतील, तर तेच पदार्थ जर आपण केळीच्या पानावर घेऊन खाल्ले तर ते जास्त गोड लागतात. तसं मालवणी भाषेतलं बोलणं हे नेहमीच जास्त गोड लागतं, कानाला पण गोड लागतं. आणि नक्कीच, नक्की. मालवणी भाषेतल्या कथा, कविता, कादंबऱ्या, एकांकिका, चरित्र, सिनेमा, नाटकं हे सगळं कोकणी भाषेची मालवणी भाषेत समृद्ध करतायत. आणि त्यासाठी वेगळे प्रयत्न म्हणजे यंदा आकार कंटोली कुडाळ आकार हं. स्टुडिओ यांनी मालवणी भाषेत वक्तृत्व स्पर्धा ठेवल्या होत्या. तर वाह! तो वेगळा अभिनव उपक्रम होता. आपल्या धर्मेश साहेबांना पण त्यामध्ये पारितोषिक मिळालं होतं. तर हा वाह! एक वेगळा उपक्रम होता. त्यामुळे तरुणांना सहजपणे आपले विचार मांडता आले आणि ते म्हणजे बोली भाषेतलं बोलणं हे लगेच हृदयापर्यंत पोहोचतं असं वाटतं. ते वरवर राहत नाही, ते हृदयाच्या ठाव होतं. तर अशा प्रकारचे नक्कीच. प्रयत्न आता मालवणी एकांकिका स्पर्धा पण सुरू आहे. मालवणी कवितांचा जागर तर असतोच असतो. तर असे प्रयत्न व्हायला पाहिजे वेगवेगळे. की त्यामुळे नक्कीच, गोडवाई नक्कीच. वाढेल आणि जी नवीन मुलं आहेत ती कॉन्व्हेंट मध्ये शिकतात किंवा इतर भाषा आत्मसात करतात, पण त्यांना बोली भाषा काही मुलांना येत नाही आधुनिक मुलांना. तर ते पण बरोबर. वय बरोबर. नक्कीच. आणि आणि म्हणजे आता मला पण छोटासा आलेला अनुभव म्हणजे जर सपोज आता आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून तिथे गेलो, तरी सुद्धा बरेचदा मी पाहिलंय म्हणजे की जेव्हा मालवणचा माणूस मालवणी माणसाशी बोलत असतो, त्यावेळेला तो मालवणीतूनच बोलत असतो. हो हे हो एक छान बघायला छान वाटतं आणि ऐकायला सुद्धा खूप छान वाटतं. आणि हो कुतूहल निर्माण होतं आपोआप, की अरे काय बोलतायत? काय आहे या शब्दाचा अर्थ? आपोआप ते कुतूहल निर्माण होतं. नक्कीच मालवणी हम्म. भाषा जगभरात पोहोचतेय आणि नक्कीच आणि तुम्ही त्यामध्ये एक म्हणालात प्रकारची तसं. आपुलकी आहे, आपुलकी आहे हं. मालवणी नक्कीच, भाषेत. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. आणि मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे असे उपक्रम जर अजून घेत गेलो तर नक्कीच ती अजून पोहोचेल, अजून टिकून राहील. नक्कीच. अ, कारण त्याचे शब्द तर हं. काही जे युनिक शब्द आहेत, तर वांगड सारखं शब्द आहे. वांगड म्हणजे सोबत. काही काही नवीन राइट. मुलांना हे माहिती नसतं. इतका सुंदर शब्द आहे तो. तर नक्कीच. नुसती मालवणी भाषा बोलण्यापेक्षा त्यातल्या ह्या वेगवेगळ्या छटा असलेल्या शब्दांची जर ती बोलली तर ती अधिक चांगली म्हणजे हां. स्मरणात राइट, राइट. स्मरणात राहील नक्कीच. तर आणि शब्द संपन्न अशी भाषा आहे ती. त्याच्यामुळे नक्कीच नक्की. गोड आहे बरोबर. एकदम. हो. तर गराजलो रे गराजलो ही चळवळ कोकणी माणूस जागो व्हायच्यासाठी सुरू केलेली असा. तर ह्या हम्म. चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल?
सांगशात. सॉरी. बरा बोललात तुम्ही. चांगला प्रश्न धन्यवाद. विचारलात. काय सांगू, ही चळवळ चांगलीच असतात. त्याच्यात एक नाटक असतात तुम्हाला कळला. त्याचप्रमाणे तुम्ही जमीन कोणी विकू नये, जमिनी परप्रांतीयच्या कशात जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करतात. आता म्हाका खूप आवडला, कारण ही गोष्ट अशी आसा की ती परत मिळवूक येवची ना. एकदा हातातून सुटली तर सुटली. पैसो नंतर मिळवूक येत, बाकी सगळं मिळवूक येत, पण जमीन एकदा गेली दुसऱ्याच्या ताब्यात मग वाटत नाही. तर तो माझा प्रयत्न खूप आवडतो. आणि हे तुम्ही मुलाखती घेतात, ह्या पण एक प्रकारचा डॉक्युमेंटेशन होता. 4 लोकांपर्यंत आपण एका स्टॅनवर पोहोचतो. पुढे माझ्या नातवंडांना वगैरे बघूच मिळाल की आजी कशी बोलावती. तर ह्या मुलाखतीने ह्या पण काम होता एक प्रकारचा. त्यामुळे प्रयत्न एकदमच चांगला होता, पण तो वाढीच लागांचे अजून जास्तीत जास्त. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद, धन्यवाद. नाही आणि खरंय म्हणजे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व जेव्हा भेटतात, त्यांच्यासोबत गप्पा होतात, चर्चा होतात, तेव्हा नक्कीच अजून उत्साह निर्माण होतो आणि अजून काम करण्याची इच्छा निर्माण होते. तर खरंच म्हणजे अ, चळवळ सुरू ज्या पद्धतीने झाली आहे, ती जितक्या पद्धतीने पसरते अजून जास्त नक्कीच असा सपोर्ट मिळत राहिला तर नक्कीच पोहोचेल. होय, तर तुम्ही खरंच पर्यावरणात तुम्ही जोरदार मुसंडी मारा. पर्यावरण आणि नक्कीच, नक्कीच. तर त्याचा उपयोग होईल आणि त्याची गरज असते. खरंय, खरंय. म्हणजे आता हाय टाईम आल्यासारखा आहे आणि यामध्ये नक्कीच अधिक काम होण्याची गरज आहे. आता कोकणामध्ये काम चालू आहे. काही संस्था काम करतात, पण ते अजून व्यापक व्हायला पाहिजे, जोमात. अजून पसरायला पाहिजे. येस, येस. आणि तुम्ही मगाशी म्हणालात, की वचक असला पाहिजे. आपली मक्तेदारी तिथे असली पाहिजे. म्हणजे आपण बोलल्यानंतर समोरची व्यक्ती त्या दृष्टिकोनातून आपल्याला कोकणाला घातक काही होईल असं काही होताच हा, आणि कामा नये किंवा वचक होण्याची करायची वचक हिंमतच होणार नाही. बरोबर, वचक हे चांगल्या गोष्टींचं होतं. म्हणजे राईट, राईट. एखादं माणूस नक्कीच. दडपशाही करतात किंवा काय हे करतात, त्याचं वचक वेगळं आणि हे हा, चांगुलपणाचं बरोबर. वचक. हा, किंवा वाईट काय होता नाही म्हणून वचक होतं. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. नाही खरंय. मॅडम खरंच म्हणजे अगदी खूप छान मार्गदर्शन लाभलं. पण आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन असल्या कारणाने आपण आज इथेच थांबू. पण तुम्ही खरंच अगदी मार्गदर्शन वेळात येस, येस. ठीक आहे, खूप छान मार्गदर्शनाचा नाही मी म्हणणार, पण आपले चांगले गप्पा गजाली झाली चांगली. नक्कीच, नक्कीच. चर्चाच झाली, गप्पा मारल्यासारखंच आपण बोललो आणि त्यातूनही खूप सुंदर मुद्दे आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेत. आणि खरं म्हणजे अगदी गडबडीच्या ह्याच्यामध्ये वेळ नसताना वेळ काढून तुम्ही आजच्या या मुलाखत चर्चासत्रासाठी उपस्थित राहिलात. त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तर धन्यवाद. तर प्रेक्षक हो, तुमच्याकडे अशाच पद्धतीचे काही मुद्दे असतील तर तुम्ही ते आमच्याकडे पुराव्यानिशी पाठवू शकता. आपण नक्कीच या चर्चासत्राच्या माध्यमातून ते मुद्दे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आपण यासोबतच गराजलो रे गराजलो हे YouTube चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. तर आजचं वेळेचं बंधन असल्या कारणाने आपण आजची मुलाखत इथेच थांबवतोय. पण नक्कीच पुन्हा भेटूया पुढील मुलाखत चर्चासत्रात अशाच एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत आणि असाच एखादा नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.